शिक्षक बांधवांनो नमस्कार. अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा-टी-ई-टी 2025 23 नोव्हेंबर रोजी झालेली ही परीक्षा. या परीक्षेमधील पेपर क्रमांक 1 आणि या पेपर क्रमांक 1 मधील परिसर अभ्यास या विषयाचे 121 पासून ते 150 पर्यंतचे जे काही 30 प्रश्न आहेत, त्या 30 प्रश्नांचं या ठिकाणी आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत. सुरुवात करूयात मग मित्रांनो. परंतु मित्रांनो, जर आपण आमच्या या चॅनलवरती नवीन असाल, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, आनंदाची बाब म्हणजे आम्ही आणखी एक पाऊल पुढे जात आहोत. आपल्या या चॅनलवरती आपण पोलीस भरती जी 2026 साठी होत आहे, त्या पोलीस भरतीचे व्हिडिओ देखील आपण आपल्या या चॅनलवरती टाकणार आहोत. सोबतच आपल्या जे काही शालेय जे वर्ग आहेत 4थी आणि 7वी या स्कॉलरशिप परीक्षेसाठी सुद्धा आपले या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ मिळणार आहेत. सोबतच 5वी आणि 8वीचे सुद्धा स्कॉलरशिपचे व्हिडिओ आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहेत. चला तर मग जाऊयात पुढे वेळ न लावता. मित्रांनो, सुरुवात करूयात मग प्रश्न क्रमांक 121. बघूयात. प्रश्न आहे, आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड हा प्रामुख्याने कोणाच्या कारभाराचा काळ मानला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो भांडवलदार व ब्रिटिश. जर आपण पाहिलं तर यामध्ये आपल्याला सांगता येईल, की ब्रिटिश जो काळ आहे यामध्ये हा शब्द जर आपण पाहिला तर म्हणजे हा इतिहासाच्या कालखंडामधला खूप महत्त्वाचा शब्द आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामध्येच भांडवलदारांनी सुद्धा आपली महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी काय केलेली आहे, मांडलेली आहे. चांगल्या प्रमाणात त्यांनी देखील त्या ठिकाणी आपली आपली भूमिका स्पष्ट त्यांनी केलेली होती. म्हणून मग या ठिकाणी आपल्याला सांगता येतं पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर पाहायला मिळेल. त्यानंतर 122वा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही संस्था विद्यार्थ्यांसाठी कोणते मासिक प्रकाशित करते? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो किशोर. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती जर आपण समजा पाहिलं तर थोडक्यात बालभारतीचाच जो विषय आहे आपल्याला सांगता येईल. मग हे काय करतायत हे जे काही विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांसाठी हे किशोर नावाचं मासिक ते प्रकाशित करत असतात. सोबतच म्हणजे यामध्ये मग आपल्याला विज्ञान, कला, इतिहास, कथा, कविता आणि इतर काही शैक्षणिक मनोरंजक जी माहिती आहे ती या किशोरच्या माध्यमातून आपल्याला मिळत असते. स्वातंत्र्य संग्रामातील प्रश्न क्रमांक 1 ते 123वा आहे. स्वातंत्र्य संग्रामातील काकोरी कट अ, पर्यायापैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहे? काकोरी कट जर आपण पाहिला तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रेल्वेतून नेल्या जाणाऱ्या सरकारी खजिन्याची लूट. बघा या ठिकाणी आपल्याला कारण काकोरी कट जो आहे, काकोरी कट जर आपण पाहिलं तर ही घटना म्हणजे आपल्याला सांगता येईल 9 ऑगस्ट 1925 रोजी ही घटना आपल्याला घडलेली पाहायला मिळते. जसं की हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन म्हणजेच आपल्याला सांगता येईल हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन म्हणजेच एच-आर-ए या संघटनेचे जे क्रांतिकारक आहेत, या क्रांतिकारकांनी जसं की त्याच्यात आपण जर पाहिलं रामप्रसाद बिस्मिल आहेत, अशफाक उल्ला खान आहेत, त्यानंतर राजेंद्र लाहिडी आहेत, इतर काही आणखी सहभागी त्यामध्ये होते. त्यांनी सरकारी खजिना घेऊन जाणाऱ्या जी काही समजा रेल्वे आहे, तर त्या रेल्वेला काकोरीजवळ त्यांनी काय केलं, काकोरी हे ठिकाण लखनौ या ठिकाणी पाहायला मिळेल, म्हणजे लखनौजवळ आहे. म्हणजे आणि ती रेल्वे थांबवून त्यांनी काय केलेलं आहे, त्यामधून खजिन्याची लूट केलेली आहे. तर अशा पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. 124वा प्रश्न आहे, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मावळा या टोपण नावाने वर्तमानपत्रात व्यंगचित्रे कोणी काढली? बघा, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामध्ये जर आपण पाहिलं तर मावळा या टोपण नावानं वर्तमानपत्रात व्यंगचित्र काढणारे ते म्हणजे आहेत थोडक्यात पर्याय क्रमांक 4 बाळासाहेब ठाकरे हे आहेत. बघा, बाळासाहेब ठाकरे यांनी
संयुक्त महाराष्ट्रामध्ये आंदोलनाच्या काळात मावळा या टोपण नावानं त्यांनी काय केलेलं आहे, व्यंगचित्रे काढलेली आहेत आणि त्या आंदोलनाला पाठिंबा त्यांनी दिला होता. म्हणजे त्या व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांनी जी काही ती राजकीय परिस्थिती त्या ठिकाणची होती, त्यावेळची होती, त्यावरती त्यांनी भाष्य केलेले आहे. चला पाहूयात प्रश्न क्रमांक 125. राज्यसभा हे डॅश डॅश सभागृह नाही. तर राज्यसभा हे कनिष्ठ सभागृह नाही मित्रांनो. राज्यसभा हे भारतीय संसदेचे हे वरिष्ठ किंवा द्वितीय सभागृह आहे. तसेच ते एक कायमस्वरूपीचे सभागृह आहे, कारण ते कधीही पूर्णपणे विसर्जित होत नाही, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. कारण दर 2 वर्षांनी आपण जर पाहिलं तर 1/3 1/3 सदस्य काय होतात, निवृत्त होतात आणि हे मात्र आपल्याला लोकसभेत पाहायला मिळणार नाही. ते काय होतात, ते थोडक्यात लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे, असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून मग राज्यसभा हे कनिष्ठ सभागृह नाही, असं आपल्याला सांगता येईल. चला त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 126. खालील पर्यायापैकी राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाहीत? हे आपल्याला प्रश्न असा आहे. त्यामध्ये मग उत्तर आहे त्याचं उपराष्ट्रपती. आता आपण जर पाहिलं तर राष्ट्रपती जे आहे निवडणूक जर करतात, पण ती निवडणूक आयुक्तांची करू शकतात, पंतप्रधानांची करता येते आणि सोबतच राज्यपालांची देखील ते नियुक्ती किंवा नेमणूक करतात. परंतु उपराष्ट्रपतीची निवड जी आहे, ही संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांच्या समावेश असलेल्या निर्वाचक गणाद्वारे म्हणजे जे काही आपण सांगता येईल, की इलेक्टोरल कॉलेज असं त्याला म्हणतात. याद्वारे काय केली जाते, त्याची थोडक्यात म्हणजे निवड त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते. म्हणजेच याचा अर्थ राष्ट्रपती ही त्यांची नेमणूक करत नाहीत. कोणाची? उपराष्ट्रपतींची. चला पाहूयात मग प्रश्न क्रमांक 127. खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? आता अयोग्य विधान बघा या ठिकाणी आता इथं विधान वाचावं लागतील सगळे. 500 पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या 2 किंवा अधिक गावांसाठी गट ग्रामपंचायत असते. अ, प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान 6 सभा होणे बंधनकारक आहे. ग्रामसेवकाची नेमणूक गट विकास अधिकारी करतात आणि ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचावर असते. मित्रांनो, आपल्याला आता वाचले की लक्षात यायला लागले, की ग्रामसेवकाची नेमणूक गट विकास अधिकारी करतात. हे काय आहे? हे या ठिकाणी अयोग्य विधान आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला सांगता येतं, तर ग्रामसेवकाची जर आपण पाहिलं, तर यांची नेमणूक जी आहे, ही साधारणतः राज्य सरकारद्वारे काय होत असतं. जसं की समजा आपण पाहिलं, तर जिल्हा परिषद असेल, तर त्यामार्फत आपल्याला सांगता येईल. पण गट विकास अधिकारी मात्र काय करत नाहीत, त्यांची नियुक्ती करत नाहीत, हे लक्षात घ्या. बघा 500 पेक्षा इथं हे बरोबर आहे. त्यानंतर ग्रामसभेच्या किमान 6 सभा होणं गरजेचं आहे आणि बोलवण्याची जबाबदारी सरपंचावर सुद्धा आहे ग्रामसभा. म्हणून मग ते योग्य उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 हे सांगता येईल. त्यानंतर 128वा प्रश्न आहे, सूर्यास्तानंतर वाहणारे वारे हे कोणते आहे? आता या ठिकाणी बघा इथं खारे, पर्वतीय, हंगामी आणि ग्रहीय. तर सूर्यास्तानंतरचं जे वारे वाहत असतं ते पर्वतीय वारे आहे. कारण त्याला आपण माउंटेन ब्रीज असं आपण म्हणत असतो. रात्रीच्या वेळी पर्वताचे उंच जे उतार असतात ते लवकर थंड होतात आणि त्यामुळे त्याच्यावरील हवा थंड होऊन ती जड होते आणि ती हवा काय होत असते? खाली येत असते आणि कुठे? ती दरीच्या दिशेने काय होऊ लागते? वाहू लागते. मग या वाऱ्यांना आपण पर्वतीय वारे असं म्हणत असतो. आता जसं की आपण खारे वारे आहे किंवा हंगामी किंवा ग्रही वारे आहे. हे वारे मात्र वेगळे आहेत. आता खारे वारे हे दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहत असतं. हे लक्षात घ्यायचं आणि हंगामी वारे किंवा ग्रही वारे जे असतात, हे मोठ्या प्रमाणावर वारे वारे आहेत. ते विशिष्ट वेळेनंतर वाहत असतात. जसं की जसं आपण पाहिलं तर ग्रही वारे हे वर्षभर काय होतात वाहतात. हंगामी वारे मात्र हे हंगामानुसार वाहत असतात. परंतु सूर्यास्तानंतर जे वाहणारं वारं आहे ते पर्वतीय वारे आहे, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे प्रश्न 129. कोणत्या हवामानात बाष्पीभवनाची क्रिया
मंदावते. आता बघा या ठिकाणी आपल्याला याचं योग्य उत्तर सांगता येईल, की बाष्पीभवनाची क्रिया मंदावत असणारं जे आहे ते म्हणजे थोडक्यात दमट वातावरण असतं. तिथे इव्हॅपोरेशन आपण त्याला म्हणूयात, तर ती क्रिया फास्ट होत नाही. बाष्पीभवनाची भवनाची जी क्रिया आहे, ती हवेतील आर्द्रतावरती काय असते म्हणजे डिपेंड करत असते. आता आर्द्रता म्हणजे आपण त्याला ह्युमिडिटी म्हणत असतो आणि या ह्युमिडिटीवरती अवलंबून असते आणि सोबतच तापमानावरती सुद्धा. आता दमट हवामान जर पाहिलं आपण, जेव्हा हवामानामध्ये पाण्याची वाफ जास्त असते, म्हणजेच हवा आधीच पाण्याने संतृप्त झालेली असते, तेव्हा पाण्याचे बाष्पात रूपांतर होण्याची क्रिया काय झालेली असते त्या ठिकाणी मंदावलेली असते. म्हणून त्याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल, की बाष्पीभवनाची क्रिया ही दमट वातावरणात मंदावलेली असते. आता उलट कोरड्यात, उष्णमध्ये यांच्यात काय असते थोडक्यात बाष्पीभवनाची जी क्रिया आहे ती जलद असते. पण थंडमध्ये जर आपण पाहिलं तर बाष्पीभवनाची क्रिया जी आहे ही थंडमध्ये सुद्धा मंदावलेली असते. परंतु यामध्ये बाष्पीभवन मंदावण्याचं प्रमुख कारण काय असेल, तर ते दमट हवा आहे. हे मात्र आपण लक्षात घ्यावं. चला त्यानंतर प्रश्न 130वा आहे. अ, इयत्ता 5वीच्या वर्गातील विद्यार्थी व शिक्षक अलिबाग येथे अभ्यासपूरक कामासाठी गेले, तर त्यांनी कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर केला? तर याला आपण म्हणत असतो, ती आहे सहल पद्धती. बघा, अभ्यासपूरक कामासाठी जर आपण पाहिलं, तर या ठिकाणी आपल्याला म्हणजे थोडक्यात तो भूगोलाचाच अभ्यास आहे, असं आपण म्हणू शकतो. विद्यार्थी आणि शिक्षक वर्गाबाहेर विशिष्ट ठिकाणी भेट देतात, तेव्हा ती जी पद्धत असते तिला सहल पद्धत असं आपण म्हणत असतो. यातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निरीक्षण आणि अनुभव आपल्याला देता येत असतो. चला त्यानंतर पुढचा 131वा प्रश्न आहे तो म्हणजे अ, अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा अजिंठा लेणी ही आपल्याला सांगता येईल ती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पाहायला मिळेल. आपण जर पाहिलं तर जगप्रसिद्ध अजिंठा जी लेणी आहे, ही महाराष्ट्रातील आपला जे छत्रपती संभाजीनगर आहे, त्या जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळते. ही लेण्या खूप सुंदर आहेत. भित्तिचित्रांसाठी आणि शिल्पकलेसाठी या लेण्या प्रसिद्ध आहेत, जी बौद्ध धर्माशी संबंधित असल्याचं सांगता येतं. चला, त्यानंतर 132वा प्रश्न आहे. खालीलपैकी अदृश्य व्यापार करणारी व्यक्ती कोणती? शेतकरी, कुंभार, डॉक्टर आणि सराफ. तर याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल ते आहे डॉक्टर. जर आपण पाहिलं तर आता व्यापार हे कसे असतात थोडक्यात सदृश आणि अदृश्य. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, की डॉक्टर जर आपण पाहिलं, तर त्यांना आपण इन्व्हिजिबल ट्रेड असं इंग्रजीत आपल्याला याला नाव देता येईल. बघा, मग आपण जर नीट पाहिलं, तर हे वैद्यकीय सेवा आपल्याला देत असतात, जी की अदृश्य सेवा आहे ती. म्हणून मग परंतु शेतकरी, कुंभार, सराफ यांचं जर पाहिलं, तर ते काय करतात, ते उत्पादित मालाचं लगेच समोरासमोर डायरेक्ट व्यापार करत असतात. म्हणजे ते सदृश्य व्यापार आहे आणि डॉक्टर मात्र काय करतात, ती सेवा देत असतात. परंतु ती कशी देतात? वैद्यकीय सेवा असते आणि ती अदृश्य व्यापार आहे असं आपल्याला म्हणता येईल. ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग डॅश डॅश असतो. आता या ठिकाणी आपल्याला सांगता येईल ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग हा आपल्याला सांगता येईल की अ, जर आपण नीट पाहिलं त्याच्यावर थोडा विचार करूयात आपण. कमी जास्त आणि सौम्य कमी. बघा हां, इथं या ठिकाणी आपण आणि कमी कमी, मध्यम कमी. तर याचं योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. ध्रुवाकडे बाष्पीभवन जे आहे हे सौम्य कमी अशा पद्धतीने सांगता येईल. कारण ध्रुवीय प्रदेशामध्ये तापमान खूप कमी असते आणि बाष्पीभवनाची क्रिया ही प्रामुख्याने तापमानावर अवलंबून असते आणि मग तापमान कमी असल्यामुळे पाणी हे जलद गतीने वाफेमध्ये काय होत असतं थोडक्यात त्याचं रूपांतरित होत असतं आणि परिणामी बाष्पीभवनाचा वेग त्या ठिकाणी काय होतो कमी होत असतो. म्हणून मग याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2. चला त्यानंतर आहे पुढे 134वा थंड प्रदेशातील हिम हे डॅश डॅश असते. आता हिम म्हणजे बर्फ आपल्याला सांगता येईल. आता बघा हे जे आहे थोडक्यात हे पारदर्शक, एकसंध, भरीव ते अपारदर्शक असतं.
हे लक्षात राहू द्यायचं आहे. कारण त्याच्यातून पलीकडचं आपल्याला काहीही दिसणार नाही. अशा पद्धतीनं असतात. कारण जेव्हा प्रकाश या थोडक्यात स्फटिकावर पडत असतो, तेव्हा तो अनेक दिशांना विखुरला जात असतो आणि म्हणून मग हिम जे पांढरं काय होत असतं, दिसत असतं आणि ते अपारदर्शक असतं. म्हणजेच थोडक्यात त्याच्यातून पलीकडे काहीही दिसणार नाही किंवा दिसत नाही. चला 135वा प्रश्न आहे. खालील पर्यायापैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर पश्चिम वाहिनी नदी जी आहे ती लुनी नदी आहे. शोण, गोमती, तुंगभद्रा या नाहीत. या पूर्व वाहिन्या नद्या आहेत. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. लुनी नदी जर आपण पाहिलं तर ही राजस्थानमधील अरवली पर्वतरांगेच्या उगम म्हणजे थोडक्यात पर्वतरांगेमध्येच ही काय करते, उगम पावते आणि ती काय होत असते, गुजरातचं जे कच्छचं रण आहे, त्या रणात ती अदृश्य होते. हे आपल्याला सांगता येईल. ती समुद्राला मिळत नाही, परंतु तिचा जर आपण पाहिलं तर तिचा प्रवाह हा पश्चिमेकडे असतो, असं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून मग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बघा 136वा प्रश्न आहे. इस्रो हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? तर हे आपल्या सर्वांना माहिती आहे. बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. तर याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल बघा पर्याय क्रमांक 1 इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. आता इथं स्पेअरवाला प्रश्न बसत नाही. स्पेअरवाला कोणताच बसत नाही आणि हे रिझर्व्ह आहे. ऑर्बिट बी आहे. हेही बसत नाही. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. चला त्यानंतर पुढे जाऊयात, की बरं हां, इस्रो जे काय आहे, ती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था आपल्याला ती आहे. भारताची जशी अमेरिकेची नासा आहे, तशा पद्धतीनं आपल्याला ही भारताची राष्ट्रीय अंतराळ संस्था आपल्याला ही पाहायला मिळते. अ, बघा या ठिकाणी जी अंतराळ तंत्रज्ञान आणि त्याच्या उपयोगासाठी कार्यरत असते. श्रीहरिकोटामध्ये त्याचं थोडक्यात मुख्यालय आहे, असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर 137वा प्रश्न आहे. खालील पर्यायापैकी मृदेची सुपीकता कमी कशामुळे होते? तर मृदेची सुपीकता जी आहे, ही कशामुळे होते? तर हे आपल्याला सांगता येईल. याचं योग्य उत्तर आहे मृदेचा सामू म्हणजे पॉवर ऑफ हायड्रोजन हा 8 पेक्षा जास्त असणे. हे काय होत असतं जास्त असेल तर 8 पेक्षा जास्त असेल, तर ती जी मृदा असते, ती कशी असते? बेसिक असते म्हणजे आम्लारीयुक्त असते आणि मग ती आम्लारीयुक्त असल्यामुळे आपल्याला सांगता येतं ती काय होते तिची सुपीकता कमी होत असते. आता इथं या पर्यायापैकी एक तर म्हणजे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, की ही सामू काय आहे? ती थोडक्यात आपल्याला सांगता येईल. अशा पद्धतीची एक स्केल असते. अ, थोडक्यात थोडीशी वाढवूयात इकडे. म्हणजे इकडं 0 पासून ते 14 पर्यंतची असते. 7 वर असेल तर ती न्यूट्रल असते. इकडे जास्त बेसिक पाहायला मिळतात. आणि इकडं जमीन ही किंवा ती स्केल ॲसिडिक असते. म्हणजे ज्या जमीन आता हिचा जर सामू जर पाहिला 8 पेक्षा जास्त आहे, म्हणजे याचा अर्थ इकडे असेल, तर ती जमीन ही आम्लारीयुक्त असते, म्हणजे बेसिक असते. म्हणून मग त्या ठिकाणी. आता आणि कमी जरी असला 0च्या जवळपास किंवा 5 पेक्षा खाली, तरी देखील ती जमीन ही आपल्याला सांगता येतं सुपीकता तिची कमी झालेली असते. म्हणजे त्यासाठी म्हणजे जमिनीचीही माती परीक्षण केलं जातं आणि माती परीक्षणातून समजून घेतलं जातं, की जमीन ही ॲसिडिक झाली आहे का बेसिक झाली आहे. जर ॲसिडिक झालेली असेल, तर मग बेसिक सॉल्ट त्याच्यात यूज केले जातात आणि खतं त्याप्रमाणे वापरून तिला न्यूट्रलाइज केलं जातं. म्हणजे साथ आणण्याचा प्रयत्न केला जातो आणि जर बेसिक झालेलं असतं, तर ॲसिडिक खतं टाकून त्याला न्यूट्रलाइज पुन्हा केलं जातं. अशा पद्धतीची ही संकल्पना आहे. बघा 138वा प्रश्न आपल्याला सांगता येईल. अग्निबाणाचे प्रक्षेपण कार्य डॅशच्या नियमाशी संबंधित आहे. तर तो आपल्याला सांगता येईल. तिसरा पर्याय आहे न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. त्यानंतर मग आपल्याला पुढे सांगता येईल जसं की अग्निबाण म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येईल रॉकेटचं प्रक्षेपण न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार असतं किंवा नियमावर आधारित आहे. त्यालाच आपण न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन असं म्हणत असतो. प्रत्येक क्रियेला म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येईल, इंग्रजीत म्हणता येईल याला ॲक्शन रिएक्शन फोर्स म्हणजे क्रिया-प्रतिक्रिया असं सांगता येईल आपल्याला.
की किंवा समान आणि किंवा विरुद्ध प्रतिक्रिया असंही आपल्याला याला म्हणता येईल. ही संकल्पना आपल्याला या अग्निबाणाच्या प्रक्षेपण कार्यात पाहायला मिळेल. चला त्यानंतर पुढे आहे प्रश्न क्रमांक 139. आईस्क्रीम तयार करताना व ते थंड ठेवण्यासाठी कशाचा उपयोग होतो? त्याचा योग्य आहे तो म्हणजे पर्याय आहे तो म्हणजे गोठवलेला कार्बन डायऑक्साईड. बघा गोठवलेला कार्बन डायऑक्साईड जो आहे यालाच आपण थोडक्यात सॉलिड कार्बन डायऑक्साईड असं देखील म्हणतो किंवा यालाच आणखी एक नाव आहे ड्राय आईस. बघा तर हा ड्राय आईस आहे म्हणजे हे आपल्याला सांगता येईल. याचा वापर जर आपण पाहिलं तर हे टेम्परेचर थोडक्यात तो काय करणं मेंटेन करण्यासाठी ठेवला जातो. म्हणजे अत्यंत प्रभावी तो शीतलक आहे किंवा तो थंड ठेवण्यासाठीच थोडक्यात त्याचा वापर होत असतो. म्हणजे जर टेम्परेचर पाहिलं आपण तर -78.5 डिग्री सेल्सियसपर्यंत देखील त्याचा थोडक्यात टेम्परेचर आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे तो खूपच थंड आहे असं आपण म्हणू शकतो. रक्तातील अविद्राव्य स्थायू वेगळे करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? आता अविद्राव्य म्हणजे न विरघळणारे म्हणजे थोडक्यात आपल्याला म्हणजे जे विरघळत नाहीत असं आपल्याला सांगता येईल. अ, बघा विद्राव्य म्हणजे जे डिझॉल्व्ह होत असतात आणि अविद्राव्य म्हणजे जे विरघळणारे नाहीत असे. तर ती पद्धत आहे हिमोलिसिस, डायलिसिस, अपकेंद्री आणि ऊर्ध्वपातन. तर याचं योग्य उत्तर आहे अपकेंद्री. तर आपण जर पाहिलं तर या पद्धतीला इंग्रजीत नाव आहे बघा सेंट्रिफ्युगेशन. आता सेंट्रिफ्युगेशन मेथडनं काय केलं जातं, हे वेगवेगळे केले जातात. जर आपण पाहिलं तर रक्तातील अविद्राव्य स्थायू घटक जे आहेत थोडक्यात म्हणजे आपल्या जर आपण पाहिलं की जसं ब्लड सेल्स जर आपण पाहिल्या त्यांच्या द्रवरूप घटकापासून थोडक्यात प्लाझ्मापासून त्या ब्लड सेल्स वेगळे करण्यासाठी आपलं जे ब्लड घेऊन जातात जे लॅबवाले तर ते काय करत असतात त्या ठिकाणी ही ही पद्धत वापरत असतात. म्हणजे सेंट्रिफ्युगेशन मेथडनं ते काय करत असतात ते वेगवेगळं करत असतात आणि मग त्या ठिकाणाहून ते आपला काउंट केला जातो. मग मग आपल्या WBC किती, आपल्या RBC किती आहेत, त्यासोबत प्लेटलेट्स किती आहेत, त्या पद्धतीनं मग तो काउंट आपल्याला मिळत असतो. म्हणजे या पद्धतीनं ते काय करतात सेंट्रिफ्युगेशन प्रोसेसनं ती थोडक्यात म्हणजे त्याला मराठीत नाव आहे. हे आता मराठीत नाव असल्यामुळं थोडंसं अवघड जाऊ शकतं बघा. परंतु याचे ज्यावेळेला आपण टीचिंग करताना याचे अर्थ हे शोधलेले आहेत किंवा पाहिलेले आहेत. त्यामुळे हे वाचलं की लक्षात येत आहे. बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आता 141 प्रश्न आहे तो म्हणजे हिमालयातील नद्यांना उन्हाळ्यात पूर येण्याची क्रिया कोणत्या बदलामुळे होत असते? तर याला आपण म्हणत असतो विलयन. विलयन म्हणजे काय आहे थोडक्यात याला मेल्टिंग म्हणता येईल बघा. मेल्टिंग म्हणजे वितळणं असं असं आपल्याला सांगता येईल. तर ह्या वितळण्यामुळे विलयन म्हणजे हे वितळणे. तर ही जी म्हणजे बर्फ वितळतो आणि त्यामुळे काय होतं उन्हाळ्यात त्या नद्यांना पूर यायला लागतो. प्रश्न क्रमांक 122वा 142वा आहे. तो म्हणजे खाली सांध्याचे प्रकार व हाड यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. त्यातील अयोग्य जोडीचा पर्याय कोणता? आता या ठिकाणी सांधा आणि थोडक्यात हाडं येतं. तर आपल्याला सांगता येईल अ, प यात बघा पाहूयात मग उखळीचा सांधा, बिजागरीचा सांधा, सरकता सांधा आणि अचल सांधा. आता या ठिकाणी आपल्याला अगोदर माहिती असलं पाहिजे, की कोणतं कशाला आहे तर. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उकळीचा सांधा हा कुठे पाहायला मिळेल? तर तो आपल्याला आपल्या मनगटात पाहायला मिळत असतो. त्यानंतर मग आपण जर पाहिलं तर बिजागरीचा सांधा हा आपल्याला बिजागरी जी असते, हा आपल्याला इथं कुठे पाहायला मिळेल तो याच्यामध्ये खांद्यात पाहायला मिळेल. बरोबर. सरकता सांधा तो आपल्याला थोडक्यात कशात कुठे पाहायला मिळेल? तर सरकता सांधा जर आपण पाहिला, तर तो आपल्याला म्हणजे तो मनगटात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. मग या ठिकाणी आपल्याला बघूयात एकदा अ, 1 मिनिट थोडंसं आपण पाहूयात या ठिकाणी काय-काय आहे तर उखळीचा सांधा जर आपण पाहिलं तर तो
खांद्यात पाहायला मिळेल. बरोबर आहे. बिजागरीचा सांधा जर आपण पाहिलं, तर आपल्याला सांगता येईल तो कोपरात असतो. हां, बिलकुल. अ, त्यानंतर सरकता सांधा हा मनगटात आहे आणि मग उरलेला कवठीचा ह्याच्यात. तर बघा अ, 1ला ड, 1ला ड कुठे आहे? इथं. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. बघा, या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढे 143वा प्रश्न आहे तो म्हणजे डॉट ही उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी वापरली जाते? तर डॉट ही आपण टीव्हीवर जाहिरात वगैरे पाहतो, की क्षयरोगासाठी म्हणजे ट्युबरक्युलोसिस म्हणजे आपण त्याला टीबी म्हणत असतो. तर त्या टीबीसाठी त्याचा वापर होत असतो. डायरेक्टली ट्रीटमेंट असं त्याचा थोडक्यात फुल फॉर्म आहे. हे आपल्याला सांगता येईल आणि ही टीबीसाठी वापरलेली असते. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. या पद्धतीत आरोग्य कर्मचाऱ्याच्या देखरेखीखाली रुग्णाला काय केली जातात? औषधे दिली जातात आणि ज्यामुळे उपचारामध्ये सातत्य रोखलं जाऊ शकतं आणि रोगाचा पूर्णपणे नाश होऊ शकतो. बघा त्यानंतर 144वा प्रश्न आहे. खाली बांधकाम साहित्य व त्याचे मूळ स्रोत दिले आहे. त्यातील विसंगती जोडी निवडा किंवा ओळखा. आता बांधकाम साहित्य दिले वाळूपासून काच, मातीपासून विटा, चुनखडीपासून सिमेंट, कांस्यापासून लोखंड. तर आपल्याला हे बघा हे बरोबर वाटतंय म्हणजे बरोबर आहे. अ, 4थीच्या 5वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात आहे. काचापासून म्हणजे सॉरी वाळूपासून काच तयार कसा होतो. त्यासोबतच आपल्याला सांगता येईल मातीपासून विटा हे आपल्या सर्वांना माहिती आहे. चुनखडीपासून सिमेंट आपल्याला हे देखील माहिती आहे की चुनखडीपासून सिमेंट तयार होत आहे म्हणून जे की सिमेंटचा कच्चा माल हा चुनखडी असते. पण लोखंड मात्र कांस्यापासून तयार होणार नाही. कांस्य हे काय आहे, हे थोडक्यात अ, म्हणजे ते आपल्याला जरी ॲलॉय असलं, हे वाटत असलं, तरीसुद्धा कांस्य हे काय असतं थोडक्यात त्याला आपण ब्रॉन्झ म्हणत असतो. हे तांबे म्हणजे कॉपर आणि अ, त्याला कथील आपण म्हणू शकतो. कथील जे आहेत, हे मिश्र धातू आहेत. म्हणजे ते टीन म्हणता येईल. टीन आणि कॉपर यांचं ते काय आहे थोडक्यात मिश्र धातू आहे तो. ॲलॉय असं त्याला सायन्समध्ये ती संकल्पना आहे, हे सांगता येईल. आणि लोह मात्र म्हणजे लोह म्हणजे काय असतं हे लोखंड. हे लोखंड मात्र काय असतं, हे खनिजाच्या स्वरूपात आपल्याला काय होत असतं निसर्गात पाहायला मिळतं. जेणेकरून लोखंडापासून मग कांस्य मात्र बनवलं जात नाही. ही सुद्धा म्हणजे कांस्याचा आणि त्याचा काही संबंध येत नाही. चला 145वा प्रश्न आहे. जिभेवरच्या छोट्या-छोट्या उंचवट्यांना त्यांना आपण रुचिकलिका असं म्हणत असतो. त्यांना आपण इंग्रजीत टेस्ट बड्स म्हणत असतो. इंग्रजीत अभ्यास झाला ना मित्रांनो, की मराठीचं पुन्हा करायला आपल्याला सोपं जाऊ शकतं. तर बघा तर ते आपल्याला सांगता येतं. बघा या ठिकाणी रुचिकलिका असं त्याला शब्द आहे. आता त्या छोटे-छोटे जे उंचवटे आहेत त्याला आणखी जर पाहिलं तर म्हणजे महत्त्वाचा भाग जो आहे त्याला पॅपिला असं म्हणजे थोडक्यात एकवचनी असेल पॅपिला, अनेक असतील तर ते पॅपिली असतात आणि मग त्याच्यात ह्या रुचिकलिका म्हणजे ह्या टेस्ट बड आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्यामुळे आपल्याला चव कळू शकते, टेस्ट समजत असते. बघा त्यानंतर 146वा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी व त्यांची जबाबदारी यांची अयोग्य जोडी कोणती? जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा या ठिकाणी अयोग्य जोडी सिद्दी हिलान शिवरायांचे वकील काझी हैदर, आरमार दलातील अधिकारी मोहम्मद कुली खान आणि पायदळातील अधिकारी नूर बेग. तर नूर बेग हे त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल कारण ती अयोग्य जोडी आहे. बघा नूर बेग जे आहेत ते शिवाजी महाराजांच्या पायदळात नव्हते. ते त्यांच्या थोडक्यात घोडदळात होते, आपल्याला सांगता येईल. बघा म्हणून मग ते चुकीचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आहे रियासतकार सरदेसाई यांनी स्थिर बुद्धी या विशेषणाचा वापर कोणाच्या संदर्भाने केला आहे? बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. बघा पर्याय क्रमांक याचं योग्य उत्तर सांगता येईल आपल्याला. ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 छत्रपती राजाराम महाराज. बघा रियासतकार सरदेसाई यांनी स्थिर बुद्धी या विशेषणाचा वापर कोणाच्या ह्याने केलेला आहे? तर ते थोडक्यात छत्रपती राजाराम महाराजांसाठी केलेला आहे. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. औरंगजेबाशी जी दीर्घकाळ चाललेली जी काही समजा थोडक्यात म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येईल संघर्ष जो होता, त्या काळात
मराठा राज्याचे जे काही नेतृत्व आणि थोडक्यात त्यांचं लीड आपण म्हणूयात, हे काय केलेलं आहे छत्रपती राजाराम महाराजांनी त्यावेळेला धैर्याने केलेली आहे, समतोल बुद्धीने देखील केलेली आहे, असं म्हणता येतं. चला त्यानंतर रामानंद सागर, भारत एक खोज. तर हे कोणी लिहिलेलं आहे? थोडक्यात असं आपल्याला सांगता येईल. तर त्याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे श्याम बेनेगल. बघा, रामायण हे दूरदर्शनवरली जी मालिका आहे, तिचे जे दिग्दर्शक आहेत, ते रामानंद सागर होते किंवा आपल्याला सांगा आता ती मालिका आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु आजही काही-काही चॅनलवरती ती जुनी मालिका पाहायला मिळते. परंतु डिस्कव्हरी ऑफ इंडिया म्हणजे यावर आधारित भारत एक खोज, थोडक्यात हे जे पुस्तक आहे डिस्कव्हरी ऑफ इंडिया, हे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेलं आहे. आणि ती जे समजा त्याचं दिग्दर्शन हे कोणी केलेलं असेल तर ते श्याम बेनेगल यांनी केलेलं आहे. त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल, भारतात हैदराबाद संस्थानचे विलिनीकरणास विरोध करणारी संघटना कोणती? तर विरोध करणारी संघटना आहे ती म्हणजे रझाकार. जर आपण पाहिलं तर हैदराबाद संस्थान हे भारतात विलीन होण्यास विरोध करणारी संघटना ही रझाकार असून ही जी आहे थोडक्यात कासिम रझवी म्हणजे ही कासिम रझवी थोडक्यात यांच्या नेतृत्वाखाली ही निमलष्करी संघटना होती, असं आपल्याला सांगता येतं. ही संस्थान जे आहे, जी संस्थान भारतात विलीन होऊ नयेत यासाठी हिंसक कारवाया ती करत असायची आणि म्हणून मग भारतीय सैन्याने पोलीस कारवाई करून सप्टेंबर 1948 मध्ये जर आपण पाहिलं तर हैदराबाद संस्थान हे भारतात विलीन केलेलं होतं. आणि त्यानंतर बघा, आपल्याला सांगता येईल 150वा प्रश्न 1991 या वर्षातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या घडामोडी खालीलपैकी कोणत्या आहेत? तर याचं आपल्याला सांगता येईल योग्य उत्तर ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 फक्त अ आणि ब. म्हणजे इथं आर्थिक उदारीकरणास सुरुवात आणि सोव्हिएत युनियनचे विघटन. जगातील शीतयुद्धात सुरू हे मात्र येणार नाही, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. लक्षात असू द्यावे. चला यानंतर म्हणजे जगातील शीतयुद्धात सुरुवात जर पाहिलं, तर ते दुसऱ्या महायुद्धानंतर थोडक्यात आपल्याला सांगतो झालेलं आहे. म्हणजे साधारणपणे 1947 पासून. 1991 मध्ये मात्र हे नाही. म्हणून मग आपल्याला सांगता येईल 1991 मध्ये ह्या वरच्या 2 घटना आपल्याला पाहायला मिळतात. सोव्हिएत युनियनचे विघटन आणि आर्थिक उदारीकरणास सुरुवात. चला तर मग मित्रांनो, या ठिकाणी आता आपण थांबूयात आणि पुन्हा भेटूयात आता पुढच्या खास विषयासह एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक सो मच.